नमस्कार मंडळी. जसा शरीरासाठी प्राण महत्वाचा असतो तसं घरासाठी उंबरठा असतो. उंबरठा ही केवळ लाकडाची आणि दगडाची पट्टी नाही, तर ती तुमच्या घराची सुरक्षा भिंत आहे. आज आपण अशा लक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यांच्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या घराचा उंबरठा जागृत आहे की तिथून नकारात्मकता येते. जर तुमच्या उंबरठ्यावर हा एक बदल घडला असेल तर समजा साक्षात लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे आणि तुमचा उंबरठा जागृत आहे. तर कोणत्या आहेत ते 21 संकेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे उंबरठ्याचा स्पर्श. तुम्ही कधी हा प्रयोग करून पाहिलाय का? बाहेर प्रचंड उकाडा असेल, दुपारचा ऊन असेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर हात ठेवता तेव्हा तो तुम्हाला विलक्षण थंड लागतो का? अध्यात्म आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराचा उंबरठा जागृत असेल तर तो बाहेरची नकारात्मकता आणि उष्णता आत येऊ देत नाही. तो एक फिल्टर सारखाच काम करत असतो. जर तुम्हाला उंबरठ्याला स्पर्श केल्यावर एक प्रकारची शांतता किंवा थंडावा जाणवत असेल तर समजा तुमच्या घराचा सुरक्षा कवच अतिशय मजबूत आहे. साक्षात कुलदेवीचा पहारा तुमच्या उंबरठ्यावर आहे. पण या उलट जर उंबरठा विनाकारण गरम लागत असेल आणि जिथे तिथे उभे राहिल्यावर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्याची शक्ती कमी पडते. अशा वेळी उंबरठ्याला हळद कुंकवाचा लेपन करणं का गरजेचं असतं हे आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरा, उंबरठ्यावर मुंग्याचे दर्शन. दुसरा संकेत जो साक्षात लक्ष्मीच्या आगमनाची नांदी मानली जाते तो म्हणजे तुमच्या उंबरठ्यावर अचानक दिसणाऱ्या मुंग्या. अनेकदा आपल्याला वाटते की सांडलेल्या साखरेमुळे मुंग्या आल्या आहेत, पण भक्तांनो नीट निरीक्षण करा. जर साखर सांडलेली नसतानाही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर किंवा चौकटीच्या कोपऱ्यात मुंग्याची रांग दिसत असेल आणि त्या मुंग्याच्या तोंडात काहीतरी पांढरा अंडी काही कण घेऊन बाहेरून आत येताना दिसत असतील तर हा खूपच शुभ संकेत मानला जातो. शास्त्रात मानलं जातं की जेव्हा देवघरातील उंबरठा जागृत होतो आणि घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा मुंग्यासारखे जीव तिकडे आकर्षित होतात. हा संकेत आहे की तुमच्या घरातील दारिद्र्यता संपून आता समृद्ध येणार आहे. अशा वेळी त्या मुंग्यांना मारू नका, उलट त्यांना थोडी साखर आणि कणिक अर्पण करा. त्या उंबरठ्याच्या देवतेचा सन्मान आहे. उंबरठ्याला लागणारी ठेस आणि सावध करण्याचा संकेत. मित्रांनो, तिसरा संकेत जो तुम्ही कधीच दुर्लक्ष करू नका तो म्हणजे उंबरठा ओलांडताना लागणारी ठेस. तुम्ही कधी अनुभवला का? तुम्ही घराबाहेर पडताना किंवा आत येताना अचानक तुमच्या पायाला उंबरठ्याची ठेचा लागते. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल. लोक याला अपशकुन मानून घाबरतात, पण भक्तांनो हा अपशकुन नसून तुमच्या उंबरठ्यावर असणाऱ्या वास्तुदेवतेने दिलेला इशारा असतो. जर तुमच्या उंबरठा जागृत असेल तर तो तुम्हाला संकेत देतो की थांबा, घाई करू नका आणि मनातील विचार बदला. यांचा अर्थ असा की तुमचं चित्त थाऱ्यावर नाही. अशा वेळी फक्त क्षणभर तेथेच थांबा. उंबरठ्याला हात जोडून नमस्कार करा, स्वामीचे नाव घ्या आणि मगच पुढे जा. उंबरठ्याला लागलेले ठेच तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी दिलेला एक छोटासा धक्का असतो. उंबरठ्याजवळील अदृश्य सुगंध. चौथा संकेत जो खूप कमी लोकांना जाणवतो पण तो सर्वात प्रभावी आहे तो म्हणजे उंबरठ्या जवळ येणारा अचानक सुवास. कधी तुम्ही घराचा उंबरठा ओलांडताना आत येताना, बाहेर जाताना किंवा अचानक तुम्हाला आताचा गुलाबाचा किंवा अगरबत्तीचा एक मंद सुवास येतो. विशेष म्हणजे तुम्ही त्यावेळी कोणतीही अगरबत्ती लावलेली नसते किंवा कोणत्याही स्प्रे मारलेली नसतो. हा सुवास फक्त काही सेकंदासाठी येतो आणि गायब होतो. हा संकेत आहे की तुमच्या घराचा उंबरठा इतका जागृत आहे की तेथून एखादी उच्च कोटीची शक्ती किंवा साक्षात स्वामीचे अस्तित्व तुमच्या घरातून भ्रमण करत आहे. जेव्हा एखादी सकारात्मक शक्ती उंबरठा ओलांडते तेव्हा मागे असा सुगंध सुवास सोडून जाते. तर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर समजा तुमच्या घरात साक्षात तीर्थक्षेत्र बनला आहे. उंबरठ्याची झीज आणि घरातील स्थिरता. पाचवा संकेत तुमच्या उंबरठ्याच्या मजबूतीशी जोडलेला आहे. तुम्ही कधी तुमच्या उंबरठ्याची बारीक निरीक्षण केले का?
जर तुमच्या उंबरट्याला मध्यभागी भेगा पडला असतील किंवा उंबरट्याचा काही भाग उखडला असेल तर तो केवळ एक वास्तुदोष नाही, तर तो एक गंभीर संकेत आहे. उंबरट्याला पडलेला भेगा ही तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर न राहण्याचा लक्षण मानलं जातं. जर एखादं धरण फुटल्यावर पाणी वाहून जातं तसं उंबरटा खंडित असेल तर घरात येणारी सकारात्मकता, ऊर्जा आणि पैसे टिकून राहत नाही. यामुळे ज्यांच्या उंबरटा सलग मजबूत आणि चमकदार असतो त्यांच्या घरात निर्णय क्षमता आणि मानसिक स्थिरता टिकून राहते. जर तुमचा उंबरटा खराब झाला असेल तर तो लगेच नीट करून घ्या आणि त्याला हळदीचं लेपन करून त्याचे दोष दूर करण्याची प्रयत्न करा. कारण अखंड उंबरटा म्हणजे अखंड सुख. पाळीव प्राणीचे उंबरट्यावरील वर्तन मित्रांनो, 6वा संकेत तुमच्या घरातील किंवा गल्लीतील पाळीव प्राण्याशी संबंधित आहे. तुम्ही कधी पाहिला का एखादा पाळीव कुत्रा किंवा मांजर तुमच्या घराच्या उंबरट्यावर येऊन उगाचाच घुटमळत असेल किंवा उंबरट्यावर बाहेर बसून तसा घराकडे बघत असेल. कधी कधी एखादी गाय त्यांच्या उंबरट्याशी येऊन उभी राहते आणि साथ घालते. प्राण्यामध्ये मानवापेक्षा जास्त सिक्स्थ सेन्स असतो. जर तुमचा उंबरटा घराचा उंबरट्याच्या आवृत असेल तर तेथून शुभ लहरी बाहेर पडत असतील तर प्राणी तेथे आकर्षित होतात. जसे एखादं कुत्र तुमच्या उंबरट्यावर शांतपणे येऊन बसत असेल तर समजा तुमची वास्तू अत्यंत सुरक्षित आणि पवित्र आहे. पण जर एखाद्या प्राणी तुमच्या उंबरट्याकडे बघून विनाकारण ओरडत असेल किंवा घाबरून पळत असेल तर समजा तेथे ऊर्जेचा समतोल बिघडला आहे. प्राण्याचे हे वागणं म्हणजे साक्षात निसर्गाने तुमच्या उंबरट्याला दिलेले सर्टिफिकेट आहे. उंबरट्यावर संध्याकाळचा दिवा आणि ज्योतीचा संकेत. 7वा संकेत म्हणजे संध्याकाळी उंबरट्यावर लावलेल्या ज्योतीची स्थिती. आपण सर्वजण उंबरट्यावर दिवा लावतो, पण कधी त्या ज्योतीकडे निरखून पाहिले का? जर तुम्ही दिवा लावल्यानंतर वारा नसतानाही दिव्याची ज्योत अचानक संतपणे डोलू लागली किंवा ती अधिक तेजस्वी दिसू लागली तर समजा तुमच्या उंबरट्यावर साक्षात लक्ष्मीने घरात प्रवेश केला आहे. याउलट जर दिवा वारंवार विझत असेल किंवा त्याची वात काळी पडत असेल तर समजा उंबरट्यावर नकारात्मकतेचा भार वाढला आहे. उंबरट्यावरचा दिवा हा तुमचा घराचा स्कॅनर आहे. जर तो स्थिर आणि उंच असेल तर तुमच्या घराचा उंबरटा पूर्णपणे जागृत आहे आणि तो तुमच्या घराचं संरक्षण करत आहे. लहान मुलांचे उंबरट्यावरील खेळ. 8वा संकेत म्हणजे लहान मुले. तुमच्या घरात एखाद्या लहान मुलं असेल तर बघा ते वारंवार उंबरट्यावर जाऊन बसतं का किंवा उंबरट्यापाशी बसून कोणाशी तरी बोलल्यासारखं करतं का? लहान मुले ही निर्मळ असतात, त्यांना ती ऊर्जा जाणवते, ती आपल्याला दिसत नाही. तर जर बाळ उंबरट्यावर बसून आनंदाने हसत असेल किंवा खेळत असेल तर समजा तुमच्या उंबरट्यावर स्वामीचा किंवा बालकृष्णाचा वारंवार आहे. मुले उंबरट्याकडे बघून हसणे हा त्या वस्तूच्या जागृत असण्याचा सर्वात मोठा पुरावा असतो. उंबरट्यावरील पाऊलखुणा आणि अचानक होणारा ओलावा. आता सर्वात महत्वाची 9वा संकेत. कधी कधी सकाळी उठल्यावर आपल्याला उंबरट्यावर अचानक पाण्यासारखे छोटे टिपके किंवा ओलावा दिसते का? तुम्ही पाणी सांडलेला नसता तरी तिथे एक प्रकारची ओलावा जाणवतो किंवा तुम्हाला धूळ असेल तर त्यावर एखादे अदृश्य पावलाखून उमटल्यासारखे वाटते. भक्तांनो, याला दुर्लक्ष करू नका. शास्त्रात असं म्हटलं जातं की जेव्हा उच्चकोटीचे संत किंवा तुमचे आराध्य दैवत सूक्ष्म रूपाने तुमच्या घरात येतात तेव्हा त्यांच्या आगमनाचा हा ओलावा उंबरट्यावर राहतो. हा संकेत ज्यांना मिळतो त्यांचा नशीब फळफळायला वेळ लागत नाही. पाहुण्याचे उंबरट्यावरील स्वागत. तुम्ही कधी पाहिले आहे का? पाहुणे तुमच्या घरी आले की उंबरट्यावर पाऊल ठेवताच म्हणतात, काय प्रसन्न वाटते. तुमच्या घरी किंवा तुमच्या घरात शिरलं की त्यांना मन शांत होतं. मित्रांनो, हा त्या व्यक्तीचा स्वभाव नाही तर तुमच्या उंबरट्याचा प्रभाव आहे. जर तुमचा उंबरटा जागृत असेल तर तो घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नेगेटिव्हिटी बाहेरच रोखून धरतो आणि त्यांना फक्त तुमच्या घरातील शांती जाणवतो. जर पाहुणे तुमच्या घराच्या प्रसन्नतेचे कौतुक करत असतील तर समजा तुमचा उंबरटा एक शक्तिशाली सुरक्षा कवच बनला आहे. उंबरट्यावरील धान्याचे दाणे हा एक अत्यंत दुर्मिळ असा शुभ संकेत आहे. कधी कधी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उंबरट्यावर तांदळाचा किंवा गव्हाचा एखादा दाणसा पडलेला दिसतो.
तुम्ही म्हणाल की हा कोठून आला? शास्त्रात असं मानलं जातं की ज्या घराच्या उंबरठ्यावर जागृत असते आणि तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो, तिथे चिमणी आणि पक्षी उंबरठ्यावर येऊन दाणे खातात, टाकतात आणि साद घालतात. उंबरठ्यावर धान्याचा दाणा दिसणे म्हणजे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. याचा तो निसर्गाकडून मिळालेला आशीर्वादच आहे. उंबरठा ओलांडताना मिळणारा उत्स्फूर्त विचार हा संकेत तुमच्या मानसिकतेशी जोडलेले आहे. अनेकदा आपण घराबाहेर पडताना टेन्शनमध्ये असतो, पण जसा आपण उंबरठा ओलांडतो तसा अचानक आपल्या एखाद्या समस्येवर तोडगा सुचतो किंवा मन एकदम शांत होतं किंवा बाहेरून थकून भागून आल्यावर उंबरठ्यावर पाऊल ठेवताच घरातील ओढ लागते. या उंबरठ्याच्या प्युरिफिकेशनच म्हणजे शुद्धीकरणाचा गुणधर्म आहे. जर तुमचा उंबरठा तुम्हाला ओलांडताना सकारात्मक विचारांनी ऊर्जा देत असेल तर समजा तुमच्या वस्तूत साक्षात गणपती बाप्पाची बुद्धिदाता म्हणून पहारा देत आहे. उंबरठ्यावरील उजेडाचा कप्पा हा संकेत खूप गोड आहे. कधीतरी दुपारी किंवा सकाळी सूर्यप्रकाश जेव्हा तुमच्या उंबरठ्यावर पडतो तेव्हा तो तिथून परावर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होऊन तुमच्या घरातील भिंतीवर किंवा छतावर एखादी विशिष्ट आकृती तयार करतो का? काही भाविकांना येथे ओम, स्वास्तिक किंवा तेजोलय दिसल्याचा भास होतो. जर तुमच्या उंबरठ्यावरून प्रकाशाचा खेळ करत असेल तर समजा तुमची वास्तू निसर्गाच्या ऊर्जेशी तेज जोडलेली आहे. हा उंबरठा घरासाठी एक बॅटरीसारखा काम करत असतो, जो घरातला सतत पॉझिटिव्हिटी ठेवतो. उंबरठा ओलांडताना होणारी हळूवार कंपनी कधी अनुभवली आहे का? जेव्हा तुम्ही खूप शांत असता किंवा उंबरठा ओलांडताना तेव्हा तुमच्या पायाच्या तळव्याने एक अतिशय मंद मुंग्या आल्यासारखी जाणीव म्हणजे व्हायब्रेशन होतात. विज्ञानाच्या भाषेत त्याला अर्थ एनर्जी म्हणतात, पण अध्यात्म त्याला वास्तू पुरुषाचा श्वास मानला जातो. जर तुम्हाला उंबरठ्यावर पाऊल ठेवता शरीरात एक प्रकारची चैतन्यमय लहरी धावल्यासारखी वाटली तर समजा तुमचा उंबरठा सुप्त नाही तर पूर्णपणे सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह आहे. उंबरठ्यापाशी घुटमळणारे काळे फुलपाखरू किंवा भ्रमर अनेकदा उंबरठ्यावर किंवा चौकळीच्या आसपास एखाद्या रंगाचा फुलपाखरू किंवा भ्रमर म्हणजे भुंगा वारावर घुटमळतात दिसतो. आपण त्याला हकलू लावतो, पण थांबा. शास्त्रात मानलं जातं की पितर किंवा काही उच्च शक्तीचा शुभ संदेश घेऊन अशा स्वरूपाने उंबरठ्यावर येतात. जर एखादा जीव तुमच्या उंबरठ्यावर घुटमळत असेल तर त्याचा अर्थ असा की तुमच्या वास्तूवर पूर्वजांचे आशीर्वाद आहे आणि तुमचा उंबरठ्याने त्यांना घराचे द्वार मोकळे करून दिले आहे. दारात चौकटीचा कडकटा अनेकदा आपण घरात शांत बसलेले असतो आणि अचानक दाराच्या चौकटीचा किंवा उंबरठ्यातून असा आवाज येतो जसं की लाकूड ताणलं जाते. आपण याला वातावरणातला बदल मानतो, पण अध्यात्म मानलं जातं की जेव्हा घरात खूप मोठी सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करतो तेव्हा उंबरठ्यातील अणू रेणू म्हणजे मॅलिक्युल्स प्रसरण पावत असतं. तुमच्या उंबरठ्यातून विनाकारण असे आवाज येत असतील तर समजा तुमची वास्तूची शक्ती वाढत आहे. हे घराचं जिवंत असण्याचं लक्षण आहे. उंबरठ्यावरील पाण्याचा थेंब जो सुकत नाही हा संकेत तुम्ही आज तपासा. कधी कधी आपण उंबरठ्याची पूजा करतो आणि पाणी शिंपडतो, पण काही वेळ असं घडतं की सगळीकडे पाणी सुकतं, पण उंबरठ्यावरचं मधोमध एखाद्या पाण्याचा थेंब फारच वेळ तसा टवटवीत राहतो. वास्तुशास्त्रानुसार जर उंबरठ्यावर ऊर्जा जास्त असेल तर तिथे पाण्याचे बाष्पीभवन संगतीने होते. हा ओलावा म्हणजे तुमच्या घराचा जिवंत वास्तू असल्याचे लक्षण आहे. हा थेंब म्हणजे तुमच्या घरात सुख शांती कायम टिकून राहील याचा आशीर्वादच आहे. उंबरठ्यावर बसून बाहेर बघण्याची ओढ तुम्ही कधी नोटीस केलं का? घरात कितीही सोपे खुर्च्या असल्या तरी घरातील वृद्ध माणसं किंवा लहान मुलं अनेकदा उंबरठ्यावर बसून बाहेर बघणं पसंत करतात. त्यांना तिथे बसल्यावर एक प्रकारचा समाधान मिळतं. का माहीत आहे? कारण उंबरठा हे घराचं असं ठिकाण आहे जिथे आपली शांती आणि बाहेरचं जग याचा संगम होतो. जर तुमच्या घरातील सदस्यांना उंबरठ्यावर बसल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजा तुमच्या उंबरठ्याची मॅग्नेटिक एनर्जी अत्यंत पॉझिटिव्हिटी आहे. तो उंबरठा तुमच्या घराला वाईट नजरेपासून वाचवणारा एक अभेद्य किल्ला आहे. उंबरठ्यापाशी दिवसा दिसणारे काजवे. मित्रांनो, काजवे सहसा जंगलात किंवा रात्रीच्या वेळी दिसतात, पण कधी असं झालंय का की भर दिवसात तुमच्या उंबरठ्यापाशी किंवा चौकटीच्या कोपऱ्यात तुम्हाला एक चमकता
प्रकाश किंवा काजव्यासारखा टिपका दिसला आणि तो क्षणार्धात गायब झाला. विज्ञानाला डोळ्याचा भास म्हणतील, पण अध्यात्म याला ऊर्जापुंज म्हणतात. जर तुमच्या उंबरट्यापाशी अशा प्रकारे प्रकाशाचे कण दिसले तर समजा तिथे साक्षात स्वामीचे चैतन्य शक्ती वावरत आहे. हा संकेत येणे म्हणजे तुमचा नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. उंबरट्यावर विनाकारण येणारी कवडी किंवा शंख, मित्रांनो, हा अनुभव अत्यंत दुर्मिळ पण साक्षात प्रचिती देणारा आहे. कधी असं घडलं का की तुमच्या उंबरट्यापाशी एखादी पांढरी कवडी किंवा छोटासा शंख पडलेला दिसतो? तुम्ही तो तेथेच ठेवलेला नसतो, आजूबाजूला समुद्रही नसतो. शास्त्रात मानलं जातं की कवडे ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. जर तुमच्या उंबरट्यापाशी अशी वस्तू अचानक प्रगटली किंवा कोणाच्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचली तर समजा तुमच्या उंबरट्याने राजयोग खेचून आणायला सुरुवात केली आहे. असा उंबरटा साक्षात लक्ष्मीचा आसन बनला आहे असं समजायचं. उंबरट्यापाशी होणारा मृदंगाचा किंवा टाळाचा नाद हा संकेत रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर जाणवतो. कधी असं झालंय की तुम्ही गाढ झोपेतून जागी झालात आणि तुम्हाला उंबरट्यापाशी अतिशय मंद आवाजात टाळ, मृदुंग आणि कोणाच्या तरी मंत्रोच्चाराचा आवाज आला. तुम्ही बाहेर जाऊन पाहता तर सर्वत्र शांत आहे. भक्तांनो, हा संकेत आहे तुमच्या घराचा उंबरटा इतका जागृत झाला आहे की तेथून अदृश्य रूपाने दिंड्या किंवा देवी शक्ती भ्रमण करत आहे. तुमच्या उंबरट्याने ब्रह्मांडातील सकारात्मक म्हणजे फ्रिक्वेन्सी प्रकटला सुरुवात केली आहे. ज्या घराच्या उंबरट्यावर असे ऐकू येतात जिथे कधी दुःख टिकू शकत नाही. लक्षात ठेवा, उंबरटा ही केवळ लाकडाची पट्टी नाही तर ती तुमच्या घराची कुंडलिनी आहे. जसा की त्याचा मान राखला तर तुमचा नशीब उंबरटा तुमच्या घराचा आत्मा असतो. या 21 संकेतापैकी जर तुम्हाला केवळ 3 संकेत जर जाणवले असतील तर तुमचे हे घर नसून साक्षात मंदिर आहे. जर कोणाचा उंबरटा जागृत नसेल आणि तिथे नकारात्मकता जाणवत असेल तर त्यांनी काय करावे? हळद कुंकवाचे लेपन. जर तुम्हाला वाटते की तुमचा उंबरटा ऊर्जेने कमकुवत आहे तर दर गुरुवारी किंवा शुक्रवारी उंबरट्याला हळदीचे लेपन करा. हळद नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल तर आहेच, पण ही बृहस्पती म्हणजे गुरु ग्रहांचे प्रतीक आहे. लक्ष्मीच्या लेपनामुळे उंबरट्यातून घरात येणारी नकारात्मकता तेथेच थांबते आणि घराला एक सुरक्षिता ओरा प्राप्त होतो. मिठाच्या पाण्याचा पोछा. दररोज सकाळी उंबरटा धुताना पाण्यात थोडे खडे मीठ, समुद्र मीठ टाका. मीठ हे नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे साधक आहे. उंबरट्यावरून घरात येणारी दुष्ट किंवा वाईट नजर हे मीठ शोषून घेते आणि मीठ टाकून उंबरटा पुसल्याने तिथली सुप्त ऊर्जा पुन्हा जागृत व्हायला मदत होते. गोमूत्र आणि गंगाजल प्रोक्षण. आठवड्यातून एकदा, शक्यतो सोमवारी किंवा गुरुवारी, उंबरट्यावर गोमूत्र आणि गंगाजल मिश्रित पाणी शिंपडा. गोमूत्रामध्ये सर्व देवतांचा वास असतो असं मानलं जातं. या प्रक्रियेमुळे उंबरट्यातील वास्तुदोष दूर होतात आणि तिथली जागा देवाच्या वास्तव्यासाठी योग्य बनतो. उंबरट्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचे भांडे. एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे उंबरट्याच्या आतल्या बाजूला दोन्ही कोपऱ्यात 2 लहान कलश किंवा तांब्यामध्ये पाणी भरून ठेवा. हे पाणी बाहेरून येणाऱ्या उष्ण आणि नकारात्मक लहरींना शांत करतं. दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना टाका. यामुळे उंबरटा नेहमी पॉझिटिव्ह चार्ज राहतो. स्वास्तिक आणि उंबरट्याचा मान. उंबरट्याच्या मधोमध कधीही पाय देऊ नका, ते नेहमी ओलांडून जात. तसेच उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शेंदुराने किंवा कुंकुवाने स्वास्तिक काढा. स्वास्तिक हे शुभ ऊर्जेला घरात खेचून घेण्याचा काम करतं. ज्या उंबरट्यावर रोज दिवा जातो आणि स्वास्तिक असतं तेथे कधीही गरिबी राहत नाही. हे उपाय केवळ 21 दिवस सलग करून बघा. तुम्हाला तुमच्या घरातील वातावरणात स्वतःहून बदल जाणवतील, कटकटी कमी होतील आणि मनाला शांती मिळेल. मित्रांनो, तुमच्याही उंबरट्यावर यापैकी एकदा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एका कमेंटामुळे हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो ज्याला सध्या स्वामीच्या आशीर्वादाची गरज आहे. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.